नमस्कार मित्रांनो, मिटेड आणि चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत वेटिंग लिस्टवर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्या पालकांच्या मोबाईल नंबरवर आता निवड झाल्याचे एसएमएस प्राप्त झालेले आहेत। काही पालकांना एसएमएस मिळालेले आहेत, काही पालकांना अद्यापपर्यंत एसएमएस मिळाले देखील नाहीत। मग आपलं स्टेटस आपण कसं चेक करायचं, आपला नंबर लागला आहे का किंवा आपली निवड झाली आहे का हे आपण कसं पाहायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। आता एक गोष्ट मुळात लक्षात घ्या, या यादीमध्ये फक्त वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं निवड सिलेक्शन झालं होतं, ज्यांचं वेटिंग लिस्टला नंबर लागला होता त्याच विद्यार्थ्यांची निवड या लिस्टमध्ये होत असते। त्यामुळे ज्यांचं निवडच झाली नाही किंवा ज्यांची निवडच झाली नव्हती त्यांनी आपलं स्टेटस चेक जरी केलं तरी तुम्हाला परत तेच दाखवणार आहे। फक्त ज्या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नावे होती त्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्टेटस आपल्याला चेक करता येणार आहे। आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की सोमवारपर्यंत याद्या लागतील आणि पालकांना मेसेज किंवा यादी प्रसिद्ध केली जाईल। त्यानुसार आता सोमवार टळता मंगळवारी या निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली किंवा पालकांच्या मोबाईल नंबरवर एसएमएस देखील पाठवण्यात आलेत। परंतु बऱ्याच पालकांच्या अशी देखील तक्रार आलेली आहे की एसएमएस आला नाही परंतु पोर्टलवर निवड अलोकेट किंवा निवड झाली आहे असं दाखवत आहे। तर त्या पालकांना ज्या पालकांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी आपलं नाव कसं तपासायचं किंवा आपला नंबर लागला आहे किंवा नाही लागला याची कशी माहिती घ्यायची किंवा आपल्या शाळेत किती नंबर पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, वेटिंग लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि निवड किती पर्यंत झालेली आहे याची माहिती कशी पाहायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय। तर चला विलंब न करता मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर नेतो आणि स्क्रीनवर नेऊन दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला आपलं स्टेटस चेक करता येतं। आपण आरटीआयच्या पोर्टलवर आल्यानंतर आता परत पहिल्यापासून प्रत्येक वेळेस आरटीआयची वेबसाईट काय 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 ह्या गोष्टी सांगण्यात बसण्यात अर्थ नाही, कारण आपण बऱ्याच वेळा याची माहिती घेतलेली आहे। त्यामुळं जर आपल्याला जरी पण लिंक माहीत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो, त्या लिंकवर डायरेक्ट क्लिक करा आणि तुम्ही या पोर्टलवर येऊन जाल। या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली जर आलात तुम्ही तर ॲप्लिकेशन स्टेटस या नावाचा एक पर्याय दिसतो। या ठिकाणी ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती असा एक पर्याय दिसतो। या पर्यायावरती क्लिक करून तुमचा इथं ॲप्लिकेशन नंबर टाकला की तुम्हाला त्यानंतर डिटेल दाखवला जातं। आपण या ठिकाणी एखाद्याचं प्रत्यक्ष यादीतील म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्याचं एखाद्याचं या ठिकाणी नंबर घेऊ, ॲप्लिकेशन नंबर पाहू आणि त्या नंबरच्या माध्यमातून कशी माहिती पाहता येते याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये जर तुमचा ॲप्लिकेशन नंबर एंटर केला आणि गो या पर्यायावरती जर तुम्ही क्लिक केलं, या ठिकाणी गो वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुमची सर्व माहिती दाखवली जाईल, ज्यामध्ये तुमचा जो काही स्कूलचा कोड आहे तो दाखवला, वेटिंग सिलेक्शन दाखवलं जाईल, अलोकेट झालं आहे का तर हो, पण परंतु अजून ॲडमिशन कन्फर्म झालेलं नाही हे दाखवलं जातं। या शाळेमध्ये अनुक्रमांक नंबर 2 पर्यंतची अर्जाची निवड झाली आहे हे लक्षात ठेवा, कारण हा नंबर जो आहे वेटिंग लिस्ट नंबर तो 2च्या आत असावा। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याची निवड झालेली दाखवते। ज्यांचा वेटिंग लिस्ट नंबर 2, आता आणखी एखाद्याचा आपण रँडमली चेक करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपल्याला अजून लक्षात येईल। या ठिकाणी आपण आणखी एक चेक करण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने निवड झाली, कोणाची झाली आणि कोणाची नाही झाली। आता थोडा लांब नंबर असणारच एखाद्याचा घेण्याचा प्रयत्न करू। आता हा समज 8-9 नंबर घेण्याचा प्रयत्न करू। आता हा 9 नंबरचा जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला परत आपण स्टेटसवर गेल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज स्टेटस त्या ठिकाणी तो आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा। आता हा ॲप्लिकेशन नंबर आपला जो अर्ज केला होता त्या अर्जावर सुद्धा आहे, तो नंबर बघून या ठिकाणी एंटर करा आणि गो वरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं आता यांचा प्राधान्य क्रमांक किती आहे, 9 आहे, परंतु या शाळेमध्ये निवड किती पर्यंत झालेली आहे, फक्त 3 पर्यंत अर्जाचीच निवड झालेली आहे, बाकीच्यांची निवड झालेली नाही। त्यामुळे नॉट अलोकेटेड असं या ठिकाणी आपल्याला स्टेटस पाहायला मिळतं। ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाली आहे त्यांना या ठिकाणी अलोकेशन झालं आहे असा मेसेज येतो, परंतु ज्यांचं झालं नाही त्यांना नॉट अलोकेटेड अशा पद्धतीचा मेसेज येतो। आता ही माहिती कशी पाहायची, कसं स्टेटस पाहायचं, जरी आपल्याला मेसेज आलेला जरी नसेल तरी आपण ही स्थिती पाहू शकता किंवा या पोर्टलवर येऊन माहिती घेऊ शकतात। यामध्ये माहिती कशी पाहायची याची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, आपल्या काही समस्या असतील, आपल्या काही अडचणी असतील, कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा, कुठूनही आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर चला, दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।